आज आम्ही आलेलो आहोत पैनेला. तर हे एक चांगलं लोकेशन आहे नाशिकमध्ये फिरण्यासाठी. आणि सध्याला एवढा पाऊस नाही आहे, पण ठीक आहे, तरी थोडंफार इकडे पाणी आहे. तुम्ही बघू शकता, फोटोज वगैरे तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिक करू शकता. माझी बहीण, मी, जिजू, अनिल आम्ही सगळे आलेलो. स्टार्ट. तू मागे मागेच फिरा. काय धाक आहे बाई. नाही ते काय एवढं खाणार नाही सध्या. चलो. नंतर नाही, आता काढला व्हिडिओ, नंतर टाकला तरी चालेल. ए ते काय माहिती तुला? नाही, भोपळ्याच्या झाडाचा वेल आहे. हे एडनो, म्हणजे मी शिकले. भोपळ्याचा वेल आलाय, वेल. काही मग तू तरी कर, असं तुला नाही यायचं. ए पाण्यातूनच वरती जायचं का? ऍडव्हेंचर घेते ना, घेतला अगं तिकडचा घेतला. फोटो फिटो संपलं. मला नाही काढायचे फोटो, चला. सईला बोलता असंच नको टाकू, थोडा एडिट कर. एडिट फिडिट नाव फिवर. तो बाबा मला बोलता अनिता फनिता. हा ना. त्याला काही फरक नाही पडत. आता कसं लोक सर्च करणार आहे फिरायला लोकेशन्स. आता सध्या नाही का हे ना दिवस लोक सर्च करून बघणार. असं सगळं हे पहिने आहे. एकदम अतिशय सुंदर असं एन्व्हायरमेंट इथलं आहे.
येऊ शकता तुम्ही सध्याला फिरण्यासाठी. फक्त 30 रुपये असं या इथलं तिकीट आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटने लावलेलं. सगळ्यांची मज्जा तुम्ही बघू शकता. हॅलो करा, हाय कर ग. तू कर. तू तर काहीतरी वेगळंच करशील रे माकडासारखं. कवी तू बघा, फायनली आम्ही वरती आलेलो आहोत आणि हा व्ह्यू असा व्ह्यू आहे. जेजू एकदम ब्युटिफुल असा हा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. अँड दिस इज हेवन. जेजू व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. नाशिकमध्ये फिरण्यासाठी जितके पण स्पॉट्स आहेत त्यामधला एक हे आहे. You can see. जे नेकलेस होते त्याचा पार्ट नाही था. आपण बाहेर जात होते असं नाही होता.